नमस्कार, एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे। वडगाव शिंदे व बोरीवन आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी 4 वॉटर फिल्टर मशीनमधून पाणी पुरवठा। वडगाव शिंदे व बोरीवन आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बोरवरून 4 वॉटर फिल्टर मशीन असून त्यावरून पिण्याच्या पाण्याचा विद्यार्थ्यांसाठी पुरवठा आहे। सदर विहीर काकडदाती ग्रामपंचायतीची असून त्या विहिरीवरून संपूर्ण कॉलनीसाठी पाण्याचा वापर आहे। आश्रमशाळेसाठी या विहिरीवरून घेतलेले पाणी फक्त वापरासाठी आहे। दूषित पाणी पिल्याने शाळेतील विद्यार्थी आजारी पडले, हा आरोप खोटा आहे। मुख्याध्यापक रवी घड्याळे। नमस्कार, मी रवींद्र मधुकरराव घड्याळे, मुख्याध्यापक शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा वडगाव शिंदे, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ। आमच्या शाळेमध्ये एक शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा बोरीवन आणि याच इमारतीमध्ये वडगाव शिंदे अशा 2 शाळा असून दोन्ही शाळांची मिळून पटसंख्या 650 आहे आणि 650 पैकी जवळपास 575 विद्यार्थी हजर आहेत। शाळा सुरू झाली तेव्हापासून आमच्या शाळेमध्ये एकाही विद्यार्थ्याला दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्याचं काम पडलेलं नाही। सध्या व्हायरल, पाऊस कमी जास्त किंवा जे इतर आजार असतात, पोटदुखी, डोकेदुखी, सर्दी, खोकला, ताप, या आजाराने एखादा विद्यार्थी आजारी पडत असेल तर त्याच वेळेस आमच्याकडून वेळेवर त्यावर उपचार केले जातात। आमच्या दोन्ही शाळेमध्ये 2 नर्स आहेत, 2 अधीक्षिका, 2 अधीक्षक आणि 2 मुख्याध्यापक आहेत आणि आम्ही सर्व मिळून सर्व विद्यार्थ्यांची व्यवस्थित काळजी घेतो। आमच्याकडे 4 आरओ फिल्टर आहेत, ज्यामधून स्वच्छ आणि व्यवस्थित TDS मेंटेन करून विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली जाते। ज्यावेळेस पाण्याची व्यवस्था एखाद्या वेळेस उपलब्ध नसली तर बॅरल किंवा कॅनची व्यवस्था विद्यार्थ्यांच्या पिण्यासाठी केली जाते। त्याचबरोबर आमच्याकडे 5 इलेक्ट्रिक गीझर आहेत, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना आंघोळ करण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था केली जाते। औषधोपचार व्यवस्थित केला जातो आणि आमच्या शाळेमध्ये संपूर्ण शिक्षक स्टाफ आहेत आणि सर्व शिक्षक व्यवस्थित अध्यापन करून आमच्या मुलांच्या गुणवत्तेकडे लक्ष देतात। त्याचप्रमाणे कला, क्रीडा, संगणक शिक्षक आम्हाला उपलब्ध आहेत। तर या तिन्हींचे ज्ञान मुलांना होण्यासाठी जेवढी आमच्याकडे भौतिक सोयीसुविधा आहे त्यामधून विद्यार्थ्यांना ज्ञान दिलं जातं आणि 100% आदिवासी विद्यार्थी आहेत, त्यामुळे आमच्याकडून कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा केला जात नाही। त्यामुळे आमच्या शाळेची गुणवत्ता चांगली आहे आणि प्रकल्पामध्ये आमची शाळा ठीकठाक म्हणून गणल्या जाते। गेल्या 1-2 दिवसामध्ये काही पेपरमध्ये शाळेच्या विहिरीचा फोटो टाकून अस्वच्छ पाणी, उलट्या, जुलाब आणि अनेक विद्यार्थी दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे अशी बातमी छापून आली, परंतु त्या बातमीमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही आहे। कोणत्या तरी गैरसमजामुळे अशी बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यामुळे या बातमीकडे आपण लक्ष देऊ नये अशी मी आपणास विनंती करतो। धन्यवाद। हे जे पिण्याचं पाणी आहे तुमचं, जे विहीर दाखवण्यात आली त्याच्यामध्ये जे अस्वच्छता, तर विहिरीच्या पाण्याचा तुमचा वापर कसा आहे? विहिरी एक बोर आहे आणि एक विहीर आहे, त्या दोन्हीमधून आपल्याला पाणी पुरवठा होतो आणि वापरण्याचा पाणी पुरवठा आणि पिण्याचं पाणी आणि आरोच्या पाण्याची टाकी वेगळी आहे, ज्यामधून आरोमध्ये पाणी येतं आणि ते एका स्वच्छ टाकीद्वारे विद्यार्थ्यांना पिण्यास पुरवलं जातं। आणि ज्यावेळेस बोरमध्ये पाणी कमी येत असेल त्यावेळेस आम्ही विहिरीतल्या पाण्याचा उपयोग करतो आणि शाळा सुरू होण्याच्या पूर्वी जवळपास सगळीकडेच पाणी आटलं होतं, तर त्या विहिरीमधलं पाणीसुद्धा आटलं होतं। मग पाणी आटल्यानंतर कोरड्या विहिरीमधला जेवढा काही आम्हाला कचरा दिसला तो कचरा आम्ही स्वच्छ केला आणि नंतर पाऊस पडल्यानंतर हळूहळू विहिरीच्या पाण्याची पातळी वाढली आणि मग कधी आमच्या बोरवेलमधून तर कधी त्या विहिरीमधून पाणी पुरवठा आमच्या शाळेला होत असतो आणि ती ग्रामपंचायतची विहीर आहे आणि आमची शाळेची इमारतसुद्धा भाड्याची आहे। हे आमच्या शाळेमधील आरओ फिल्टर आहे। या फिल्टरमधलं पाणी अतिशय स्वच्छ असून विद्यार्थ्यांना 4 आरओ फिल्टरची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्या 4ही आरओ फिल्टरचं TDS व्यवस्थित मेंटेन ठेवून विद्यार्थ्यांना अतिशय शुद्ध पाणी दिले जातं आणि आमच्या शाळेतील विद्यार्थी गेल्या शाळा सुरू झाली तेव्हापासून कोणताही विद्यार्थी दवाखान्यामध्ये ॲडमिट झालेला नाही आणि इथे 2 आश्रमशाळा आहेत, बोरीवन आणि वडगाव शिंदे,
दोन्ही विद्यार्थी संख्या 750च्या जवळपास आहेत. उपस्थित 650 विद्यार्थी आहेत आणि 650 विद्यार्थ्यांमधून ज्यांना जे व्हायरल इन्फेक्शन, एखादं सर्दी, खोकला, डोकेदुखी, ताप होत असेल, त्याच वेळेस आम्ही ग्रामीण रुग्णालयामध्ये विद्यार्थ्यांना नेतो आणि ही संख्या 5 किंवा 7पेक्षा जास्त नसते आणि त्यांचे व्यवस्थित औषधोपचार करून त्यांची तब्येत ठीक केल्या जाते. चालू करा चालू करा ना. हे आली ते वापरायचं नका. ते कोणते ते वापरण्याचे. वापरण्याचे, हे पिण्याचे. ठीक आहे, करा बंद. बातमीला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.